लास्ट लेक्चरला आपण लॉ ऑफ इंडायसेस बघितलं होतं आणि ते तो 2 मिनिटांमध्ये मी रिवाइज करतो. ऍक्च्युली आपण जेव्हा लॉ ऑफ इंडायसेस सांगितलं होतं तेव्हा सांगितलं होतं की जी काय क्वांटिटी जर बेस सेम असेल आणि त्या जर दोन क्वांटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर काय होतं रे, बेस ऍज इट इज राहील आणि पॉवरची काय होईल, ऍडिशन. राईट आहे. सेकंड, जर दोन क्वांटिटी ज्या दोघांचा बेस सेम आहे ते जर डिव्हिजन मध्ये असतील तर काय होईल रे, बेस तोच राहील, फक्त पॉवरची काय होईल, सबट्रॅक्शन होईल. आणि आज थर्ड शिकायचंय, पण यात प्रॉपर्टीवरून आपण एक बनवतो, कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर काय येत असते, आन्सर काय येत असतो, चलो आन्सर काय येत असतो, 1. आता आणखीन एक क्वांटिटी समजा बी रेस टू एम असेल आणि या पूर्ण क्वांटिटीचा पॉवर जर एन असेल, ठीक आहे, तर तो बी रेस टू एम इंटू एन येत असतो. ठीक आहे. या 4 नियमापैकी कुठल्या नियमामध्ये तुम्हाला अडचण आहे का? नाही. पक्का? जर हे 4 नियम तुम्हाला येत असतील, तर तुम्हाला जो काही आपल्या बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये नवीन चॅप्टर येणार आहे, दॅट इज लॉगॅरिथम, हा त्याचा बेस आहे. म्हणजे लॉगॅरिथम शिकायचं असेल तर तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस आलंच पाहिजे. आणि जर समजा लॉ ऑफ इंडायसेस तुम्हाला येत असेल तर लॉगॅरिथम हा बीट तुम्हाला सोपा जाईल. ठीक आहे. चलो आता याच्यामध्ये थोडीशी मी काही गोष्टी ऍड करतो, जनरली तुम्हाला झालेलं असेल. इनर स्क्वेअर रूट ऑफ समथिंग बी, याचा अर्थ काय असतो, बी चा पॉवर 1/2. ठीक आहे. जर समजा इन क्यूब रूट ऑफ बी असेल, हा होता स्क्वेअर रूट, हा होता क्यूब रूट, तर हे काय रे, बी रेस टू 1/3. असंच आपण बी रेस टू जर फोर्थ रूट असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो रे, बी रेस टू 1/4. ठीक आहे. आणि एक लास्टली इन जर समजा nth रूट मध्ये बी असेल त्याला काय लिहू शकतो, बी रेस टू 1/n. कळतंय का? स्क्वेअर रूट ऑफ बी म्हणजे काय लिहिता येईल, बी चा पॉवर किती लिहायचा, बी चा पॉवर किती लिहायचा, बी चा पॉवर किती लिहायचा, कळते का हे? तुम्ही जर बोललात तरच मला कळणार आहे की तुम्हाला कळते का नाही येते. ठीक आहे. ओके ठीक, चलो आता सिमिलर वेनी जर समजा इन स्क्वेअर रूट ऑफ बी रेस टू एम येत असेल त्याला असं लिहू शकतो, बी रेस टू एम डिवायडेड बाय 2 लिहू शकतो. इन अ सिमिलर वे इन nth रूट ऑफ बी, इन nth रूट नको डायरेक्टली, इन अ क्यूब रूट ऑफ बी रेस टू एम जर असेल तर त्याला लिहू शकतो बी रेस टू एम डिवायडेड बाय 3. इन अ फोर्थ रूट ऑफ बी रेस टू एम असेल त्याला लिहू शकतो बी रेस टू एम डिवायडेड बाय 4. आणि इन अ nth रूट ऑफ बी रेस टू एम can be written as b raised to m divided by n. This is a law of indices. कळतंय? Yes or no? Yes. चलो थोडस बोलत राहा, मी जे लिहिले ते कळते का चेक करा, कळत नसेल तर नाही म्हणून सांगत राहा, बट काहीतरी रिप्लाय केला तरच तुम्हाला मला लक्षात येणार आहे की तुम्हाला कळतंय का नाही ते. ठीक आहे.
इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? नाही. चलो, त्याच्यानंतर आपण एक नवीन बीट शिकणार आज, कारण लॉ ऑफ इंडायसेस डिटेल्स मध्ये तुम्हाला नाही सांगणार, कारण ते सगळं तुम्हाला 9th 10th मध्ये सगळ्या गोष्टी यूज केलेत. फक्त जे जे रिक्वायर्ड आहे बेसिक मॅथमॅटिक्स साठी ते आपण इथं फाउंडेशन मध्ये घेणार आहेत. आता आज आपण नवीन बीट स्टार्ट करणार आहेत, ते म्हणजे डिटर्मिनंट. आता काही जण म्हणतील सर डिटर्मिनंट जो आहे डिटर्मिनंट तो ऑलरेडी आम्हाला झालेला आहे आणि आम्हाला सॉल्व्ह करता येतो, बरोबर आहे? येस ऑर नो? तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो का? डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो का? आरती, अंजू, अंकिता, निकिता, डिटर्मिनंट शब्द ऐकलाय? निश्चयक? हो. डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो? हो. चलो ठीक आहे, मग थोडीशी मदत पाहिजे मला. ठीक आहे, आपण थोडस वेगळ्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करणार तिथं. तर डिटर्मिनंट म्हणजे काय आधी ते सांगतो, नंतर मग आपण डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा ते पाहू. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिटर्मिनंट? डिटर्मिनंट मीन्स द अरेंजमेंट ऑफ ए नंबर्स. काय? द अरेंजमेंट ऑफ ए नंबर्स इन अ इक्वल नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल लाईन्स which is written between a two vertical lines is called as a determinant. डिटर्मिनंट म्हणजे काय? एक अशी अरेंजमेंट कुणाची? नंबर्सची आडवी किंवा उभी मांडणी. ठीक आहे, फक्त कंडिशन जेवढे आडवी मांडणी करताल तेवढेच काय करायला पाहिजे? उभे मांडणी केली पाहिजे. आणि जे की दोन उभ्या रेषेमध्ये लिहितात त्याला डिटर्मिनंट असे म्हणतात. राईट आहे? म्हणजे द अरेंजमेंट ऑफ ए नंबर मीन्स 3, 5, 2, 4 हे नंबर्स आहेत. चेक करा ही जी अरेंजमेंट आहे, मी थोडस इथं व्हाईट कलरचा बॉक्स करतो, चेक करा. ही हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे. हॉरिझॉन्टल किती हॉरिझॉन्टल लाईन्स क्रिएट झाल्या रे? 2. ठीक आहे, ही कशी आहे रे? व्हर्टिकल अरेंजमेंट आहे. किती व्हर्टिकल अरेंजमेंट झाल्या? 2. म्हणजे जेवढे आडवी अरेंजमेंट आहे तेवढीच कशी आहे? उभी अरेंजमेंट आहे. हे जे काय अरेंजमेंट ऑफ ए नंबर्स आहे, अरेंजमेंट ऑफ ए नंबर्स आहे इन द फॉर्म ऑफ the arrangement of a number in an equal number of horizontal and vertical lines which is written between a two vertical line is called as a determinant. त्याला काय म्हणायचं? डिटर्मिनंट असं म्हणायचं. राईट आहे? and the horizontal arrangement of a numbers in a determinant is called as a row. This one is also a row. And the vertical arrangement of a numbers is called as a column. म्हणजे जेवढे रो आहेत तेवढेच काय असायला पाहिजेत? कॉलम असायला पाहिजेत. क्लिअर आहे? म्हणजे द arrangement of a numbers in an equal number of horizontal and vertical lines which is written between a two vertical lines is called as a determinant. क्लिअर आहे? मग आता काही जण म्हणतील सर फक्त हॉरिझॉन्टल 2 लाईन्स आणि व्हर्टिकल 2 लाईन्स आहेत का? नाही, तुम्ही कितीही लिहू शकता. जसं की एक्झाम्पल सांगतो, समजा 5, 4, 2, 3, 1, 7, -5, 0, 3, 2, 9, 1, 7, 8, 4, 5. चेक करा हॉरिझॉन्टल किती अरेंजमेंट आहेत रे?
एक हॉरिझॉन्टल लाईन, दुसरी हॉरिझॉन्टल लाईन, तिसरी हॉरिझॉन्टल लाईन, चौथी हॉरिझॉन्टल लाईन, राईट आहे. आता व्हर्टिकल किती आहेत? एक व्हर्टिकल, दुसरी व्हर्टिकल, तिसरी व्हर्टिकल, चौथी व्हर्टिकल. म्हणजे जेवढी हॉरिझॉन्टल नंबरची अरेंजमेंट आहे तेवढेच काय रे व्हर्टिकल नंबरची अरेंजमेंट आहे. आणि जे की दोन उभ्या रेषेमध्ये, दोन व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहिली तर याला सुद्धा काय म्हणू शकतो आपण? डिटर्मिनंट. क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काय अडचण? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. नाही. मग इथं आपण डेफिनेशन केली, द अरेंजमेंट ऑफ ए नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स which is written between a two vertical lines is called as a determinant. The horizontal arrangement of a numbers in a determinant is called as a row and the vertical arrangement of a numbers in a determinant is called as a column. इथपर्यंत तुला काय अडचण आहे? आता याच्यानंतर एक नवीन कॉन्सेप्ट येत असते, ती म्हणजे ऑर्डर ऑफ ए डिटर्मिनंट. आता ऑर्डर ऑफ ए डिटर्मिनंट म्हणजे काय ते सांगतो. द नंबर ऑफ रोज और the number of column of a determinant is known as order of that determinant. म्हणजे डिटर्मिनंट मध्ये किती रो आहेत किंवा किती कॉलम आहेत हे सांगणं म्हणजे त्या डिटर्मिनंटची ऑर्डर सांगणं. जसं की एक्झाम्पल सांगतो, या केस मध्ये रो किती आहेत रे? 2. तर या डिटर्मिनंटची जी काय ऑर्डर आहे ती ऑर्डर आहे 2. ठीक आहे. आणि खालच्या याच्यामध्ये चेक करा, 4 रो आहेत, 1 2 3 4, म्हणजे रो 4 आहेत आणि कॉलम सुद्धा किती आहेत? 4 आहेत. तर या डिटर्मिनंटची ऑर्डर जी आहे ती 4 आहे. क्लिअर? म्हणजे ऑर्डर ऑफ ए डिटर्मिनंट इज 4 इन अ सेकंड केस. कळालं? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? चेक करा, ऑर्डर कळाले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला रो म्हणजे काय कळालं आणि कॉलम म्हणजे काय कळालं. आता सोल्युशन ऑफ ए डिटर्मिनंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय आणि तुम्हाला 10th स्टँडर्डला झालंय त्यामुळे ह्या गोष्टी आणखीन इझी होतील. ठीक आहे. आता थोडीशी मदत पाहिजे मला, थोडीशी मदत पाहिजे. हाच आपण कॅल्क्युलेशन करू, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. तुम्हाला सोल्युशन ऑफ ए डिटर्मिनंट येते. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. आता जर डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं असेल तर तुमच्या टीचरनी सांगितलं असेल की चलो ठीक आहे, हे डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं, तर ते सांगितलंय की इकडून इकडं मल्टिप्लाय करा. करेक्ट आहे. 3 into 4 करा. मी इथे लिहितो आपण 3 into 4. आणि त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं की ह्याचा आणि याचा मल्टिप्लाय करा, जे की किती आहे? 2 into 5, आणि तो सबस्ट्रॅक्ट करा. करेक्ट आहे. म्हणजे किती येईल रे? 3 4 जा 12 मायनस 2 5 जा 10 आणि फायनल आन्सर येईल 2. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे रे? 2. इथपर्यंत कोणाला काय अडचण? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. आता म्हणजे सर हे तर सगळं आम्हाला येते, कारण आमच्या टीचरनी ना हे खूप चांगले शिकवलं होतं, त्यामुळं हा जो काही डिटर्मिनंट आहे हा डिटर्मिनंट आम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे. म्हणलं ठीक आहे, ओके. तुम्हाला ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट सोडवता येतो. जर समजा ऑर्डर 3 असेल, ऑर्डर 3 म्हणजे काय रे? एखाद्या डिटर्मिनंटचे रो 3 असतील आणि कॉलम सुद्धा 3 असतील तर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही 3 असते. जर समजा ऑर्डर 3 असेल तर त्याचं डिटर्मिनंट कसं सोडवायचं मग? कोणाला येते का? कोणाला येते का? चलो. आता काही जण म्हणतील सर येते, काही जण म्हणतील येणार नाही. बट शक्यतो 10th ला झालेलं नाही, त्यामुळे तोच प्रॉब्लेम मी रिपीट करतो. 3 5 2 आणि 4. ठीक आहे. ऍक्च्युअली मी हा रिपीट का घेतो त्याचं रिझन आहे सांगतो. मी तुम्हाला ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट शिकवणार तर नाही आज, उद्या शिकवेन ते. ठीक आहे. बट ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट न शिकवता पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. फक्त कॉन्सेप्ट जर व्यवस्थित कळाला तर, फक्त व्यवस्थित कॉन्सेप्ट कळाल्या तर. ठीक आहे. मग आपण ऑर्डर 3 किंवा ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट डायरेक्टली सोडवण्यापेक्षा काही मी ट्रिक सांगतो, ते आधी ते बघू. त्याच्यानंतर आपण
तुम्हाला ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं ते शिकवतो. चेक करा. समजा हा डिटर्मिनंट आहे डी, याच्यामध्ये जे काय व्हॅल्यूज आहेत 3, 5, किती 2 आणि 4. ठीक आहे. याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट जो आहे, नंबर जो आहे, त्याची पोझिशन असते. जसं की एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे तो कुठे आहे, तर ह्या डिटर्मिनंट मध्ये जो काही रो 1 आहे, हा 1 नंबर रो आहे. ठीक आहे. आणि हा 1 नंबर कॉलम आहे. तर त्याची आपण पोझिशन सांगू शकतो. काय, तो रो फर्स्ट आणि कॉलम फर्स्ट मध्ये. सिमिलर वेनी आपण सेकंड एलिमेंट जो 5 आहे ते सुद्धा सांगू शकतो. तो कुठे आहे रे, रो 1 मध्ये आहे, बट कॉलम कुठे आहे, 2 मध्ये. ठीक आहे. आणि आपण असंच सिमिलरली नेक्स्ट जो एलिमेंट आहे 2, त्याचे पण आपण पोझिशन सांगू शकतो. तो कुठे आहे रे, रो 2 मध्ये आहे. आधी सांगताना कधी पण रो सांगायचा, रो 2 आणि कॉलम 1 मध्ये. आणि 4 जो आहे तो रो 2 आणि कॉलम 2 मध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाची एक पोझिशन आहे. करेक्ट आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटची एक पोझिशन असते आणि त्या पोझिशन वरून त्याचे चिन्ह ठरतात. त्याचे काय ठरतात, चिन्ह, साइन ठरतात. ठीक आहे. आणखी एकदा रिपीट सांगतो. हा जो एलिमेंट आहे 3 तो फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा आहे. हा जो आहे 5 तो कुठे रे, फर्स्ट रो सेकंड कॉलमचा आहे. हा जो 2 आहे तो सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जो 4 आहे तो सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे. तो कुठला एलिमेंट आहे, सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे. मग आता सर हे पोझिशन का सांगताय तुम्ही, कारण पोझिशन मध्ये पोझिशन नुसार आपल्याला त्याचे साइन बघायचे. प्लीज कुणाचा तरी माईक हे व्हिडिओ चालू आहे त्यांनी फक्त व्हिडिओ बंद करा. तुम्ही फक्त इथे स्क्रीन बाकीच्यांना डिस्टर्ब होते. ठीक आहे. राजकुमार अदरकर काहीतरी आहेत, त्यांनी व्हिडिओ बंद करा. दिदे व्हिडिओ बंद कर. चल ठीक आहे. इथं प्रत्येकाचं काय असतो, साइन असतो, चिन्ह असतो. ते चिन्ह काय करायचं आपल्याला, शोधायचंय. मग ते चिन्ह शोधण्याची एक मेथड आहे, ती म्हणजे अशी, -1 चा पॉवर तो एलिमेंट कुठल्या रो मध्ये आहे, कुठल्या रो मध्ये आहे, प्लस तो कुठल्या कॉलम मध्ये आहे, हे त्याचं चिन्ह ठरवतंय. ठीक आहे. म्हणजे -1 चा पॉवर काय लिहायचा, रो प्लस कॉलम. आता मी जसं सांगितलं की प्रत्येक एलिमेंटचं स्वतःचं काय असते, चिन्ह असतो, एक साइन असतो. ते साइन शोधायचंय. त्या 3 चा साइन काय असेल, पोझिशनल साइन म्हणतात त्याला. याला काय म्हणतात, पोझिशनल साइन. आता हे पोझिशनल साइन काय असेल या 3 चं, तर ते चेक करण्यासाठी काय करावं लागेल रे, 3 जो आहे तो 3 कुठे आहे रे, फर्स्ट रो मध्ये आहे. फर्स्ट रो प्लस फर्स्ट कॉलम. 1 + 1 काय येईल रे, 1 + 1 काय येईल, 2. आता निगेटिव्हचा पॉवर जर इव्हन असेल, दॅट इज 2 असेल, तर पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल आन्सर, पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल, तर ते येईल पॉझिटिव्ह. म्हणजे इथं 3 जो एलिमेंट आहे त्याची पोझिशनल साइन जो आहे, पोझिशनल साइन तो काय, पॉझिटिव्ह. आता चेक करा 5 चा जेव्हा हे घेऊ आपण 5 चा, तेव्हा काय येईल रे, -1 चा पॉवर काय येईल, फर्स्ट रो आणि काय असेल, सेकंड कॉलम असेल. फर्स्ट रो आणि काय असेल, सेकंड कॉलम. 1 + 2 काय येईल रे, 3. आणि निगेटिव्हचा जर ऑड पॉवर असेल, निगेटिव्हचा जर ऑड पॉवर असेल तर आन्सर काय येत असते, निगेटिव्ह येत असतो. म्हणजे 3 चा पोझिशनल साइन प्लस आहे आणि 5 चा पोझिशनल साइन काय आहे, मायनस आहे. हे कळालं का ते सांगा मला, हे कळतंय का, पोझिशनल साइन कळतायत का, त्या पोझिशनचं एक चिन्ह असतंय. ठीक आहे. आता हे का सांगतोय, कारण आपल्याला ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट सोडवता आला पाहिजे. ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट काय करता आला पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट सोडवण्यासाठी आधी ऑर्डर 2 चा जो काही डिटर्मिनंट आहे तो कसा सोडवायचा ते जर कळालं तर आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. हे पोझिशनल साइन कळालेत का, प्लस और मायनस. समजा हे जे 2 आहे, ह्या 2 चं पोझिशनल साइन काढायचंय. त्या 2 चं काय करायचंय, पोझिशनल साइन काढायचं. फॉर्म्युला काय असेल, -1 प्लस, आता वरे काय करायचंय, वरे न्यूमरेटर मध्ये, सॉरी पॉवर मध्ये
तो कुठल्या रो मध्ये आहे रे? सेकंड रो मध्ये. ठीक आहे. आणि कुठल्या कॉलम मध्ये? फर्स्ट कॉलम मध्ये. कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये हे काय करायचं? ऍड करायचं. ते काय होईल रे? 2 + 1 3. अगेन ऑड. निगेटिव्हचा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर काय येणार आहे? मायनस. म्हणजे 2 ची पोझिशनल साइन काय? मायनस. आणि या 4 ची पोझिशनल साइन बघण्यासाठी काय करावं लागेल? -1 चा पॉवर तो कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये ते काय करावं लागेल? बघावं लागेल. तो सेकंड रो आणि सेकंड कॉलम मध्ये 2 + 2 4 येईल. 4 म्हणजे काय रे? निगेटिव्हचा पॉवर जर इवन असेल, निगेटिव्हचा जर पॉवर इवन असेल तर तो काय असतो? पॉझिटिव्ह. म्हणजे याची पोझिशनल साइन काय असेल? प्लस. हे सगळं हे फक्त पोझिशनचं आहे. ठीक आहे. हा, मी असं म्हणत नाही की 3चं चिन्ह म्हणत नाहीये मी. त्या 3 या पोझिशनचं साइन आहे ते प्लस, 5 या पोझिशनचं साइन आहे मायनस, आणि हे 2 च्या पोझिशनचं -1 आणि 4th पोझिशनचं पॉझिटिव्ह. ठीक आहे सर. किती सिंपल आहे. आमच्या सरांनी सांगितले क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि डिटरमिनंटची व्हॅल्यू काढा. तुम्ही एवढं 10-12 भानगडी का करताय? तर एक लक्षात ठेवा, तुमच्या टीचरने जे सांगितले ते फक्त ऑर्डर 2 चा डिटरमिनंट सॉल्व्ह कसा करायचा ते सांगितले. मी तुम्हाला आज ऑर्डर 3 चा जो काही डिटरमिनंट असतो त्याची जी काय मॅग्निट्यूड काढण्याची पद्धत आहे ते आज आपण शिकणार आहे. ठीक आहे. त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. आणखी एक कॉन्सेप्ट आहे जे म्हणजे डी. समजा हा डिटरमिनंट आहे 3 5 2 4. ठीक आहे. या डिटरमिनंट मध्ये आणखीन एक कॉन्सेप्ट सांगतोय तो म्हणजे मायनरचा. तो कशाचा? मायनर. आता समजा मायनर कुणाचा? प्रत्येक एलिमेंटचा एक मायनर असतो. प्रत्येक एलिमेंटचा काय असतो? मायनर. मायनर ऑफ इथं एलिमेंट कोण आहेत? 3. 3 चा मायनर काढायचा आहे तर चेक करायचं 3 ज्या रो मध्ये राहतो आणि 3 ज्या कॉलम मध्ये राहतो ते सगळे एलिमेंट सोडून द्यायचे. ते सगळे एलिमेंट काय करायचे? सोडून द्यायचे आणि बाकीचे डिटरमिनंटच्या रूपात लिहायचे. कुणाच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे? डिटरमिनंटच्या. जसं की एक्झाम्पल सांगतोय, मायनर ऑफ 3 म्हणजे काय? 3 जो आहे तो कुठल्या रो मध्ये रे? फर्स्ट रो मध्ये. आणि कुठल्या कॉलम मध्ये? फर्स्ट कॉलम. म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कम्प्लिटली सोडून द्यायचा. म्हणजे ज्या रो मध्ये राहतो आणि ज्या कॉलम मध्ये राहतो तो रो आणि कॉलम कम्प्लिटली नेग्लेक्ट करायचा. बाकीचे जे उरलेले आहेत ते डिटरमिनंटच्या रूपात लिहायचं. म्हणजे इथे किती येईल रे? 4. आता नंबर आहे सर डायरेक्टली, तर इथं डिटरमिनंट न लिहिता तुम्ही डायरेक्टली सुद्धा लिहिलं तरी चालतंय. किती येईल रे? 4. सिमिलर वेनी मायनर ऑफ एव्हरी एलिमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इथे चेक करा, मायनर ऑफ 5. आता मला सांगा 5 चा मायनर कसा काढणार? 5 ज्या रो मध्ये राहतो आणि 5 ज्या कॉलम मध्ये राहतो तो रो आणि कॉलम दोन्ही सोडून द्यायचे. 5 ज्या रो मध्ये राहतो, 5 ज्या कॉलम मध्ये राहतो तो रो आणि कॉलम सोडून द्यायचं आणि बाकीचे एलिमेंट लिहायचे इन द फॉर्म ऑफ डिटरमिनंट. बट इथे एकच एलिमेंट उरणार आहे म्हणून मी डायरेक्टली लिहिलं. इथे जर नंबर ऑफ एलिमेंट उरले असते तर मी ते इन द फॉर्म ऑफ डिटरमिनंट लिहिलं असतं. ठीक आहे. सिमिलर वेनी तुम्हाला मायनर ऑफ 2 काढता आला पाहिजे. मायनर ऑफ 2 सांगता येईल कोणाला? मायनर ऑफ 2 सांगता येईल का? 2 ज्या रो मध्ये राहतो तो रो आणि ज्या कॉलम मध्ये राहतो तो कॉलम कम्प्लिटली सोडून द्यायचा आणि बाकीचे रिमेनिंग एलिमेंट इन द फॉर्म ऑफ डिटरमिनंट लिहायचे. आता इन द फॉर्म डिटरमिनंट इथे लिहायची गरज नाही कारण एकच एलिमेंट उरलाय. तो म्हणजे कोण आहे रे? 5. आता लास्टली मला थोडीशी मदत पाहिजे. मायनर ऑफ काय करायचंय तुम्हाला? 4 कॅल्क्युलेट करायचंय. मायनर ऑफ 4 काय येईल रे? 4 ज्या रो मध्ये राहतो आणि 4 ज्या कॉलम मध्ये राहतो तो रो आणि कॉलम कम्प्लिटली निग्लेक्ट करायचा. बाकीचे एलिमेंट लिहायचे. किती येईल ते? 3. आता सरनी एवढं मायनर बिनर का सांगितलं त्याचं रिझन सांगतो आता. ठीक आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला मायनरची कॉन्सेप्ट कळाली का? मायनर ऑफ एलिमेंट कळालं? हो किंवा नाही? हो. मायनर जर कळाला असेल आणि सगळ्यात महत्वाचं पोझिशनल साइन कळाला,
पोझिशनल साइन कळालं का? इन सिंपल लँग्वेज मध्ये प्लस मायनस प्लस हे कळालं का? हो. चलो, हे जर कळालं असेल तर आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो कुठलाही डिटरमिनंट सॉल्व्ह करायची. कुठलाही डिटरमिनंट, मग तो ऑर्डर 2 चा असो, ऑर्डर 3 चा असो की काही असो. मी आणखीन तुम्हाला ऑर्डर 3 चा डिटरमिनंट शिकवला नाही, तरी पण गॅरंटी देतोय की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा ऑर्डर 3 चा डिटरमिनंट सुद्धा सॉल्व्ह करता येईल. मग त्यासाठी आधी काय करायचं ते सांगतो. कुठलाही एक रो किंवा कुठलाही एक कॉलम आधी सिलेक्ट करायचा. मग आता शक्यतो फर्स्ट रोज सिलेक्ट करतात सगळेजण फर्स्ट टाइम शिकवताना, म्हणून मी सुद्धा काय करतो, फर्स्ट रोज घेतो. मग त्याच्यानंतर तुमच्या मनावर जे रो पाहिजे ते रो, जे कॉलम पाहिजे ते कॉलम सिलेक्ट करून आपण शिकवू शकतो. ठीक आहे. मग आता मी पहिला रो सिलेक्ट केला. पहिला रो सिलेक्ट केल्यानंतर मला सांगा, पहिल्या रोचा जो पहिला एलिमेंट आहे त्याची पोझिशनल साइन म्हणजे त्याच्या पोझिशनचं चिन्ह कसं आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि दुसरा जो एलिमेंट आहे रोचा त्याचा साइन कसा आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. थँक्यू. आता काय करायचं सांगतो, आपण फर्स्ट रो घेतलं तर फर्स्ट रोचा जो फर्स्ट एलिमेंट आहे विथ पोझिशनल साइन घ्यायचा. विथ पोझिशनल साइन म्हणजे काय रे? +3. आता मला सांगा, +3 लिहायची गरज आहे का? नाही. 3 लिहिलं तरी चालते का? हो. चलो, आता चेक करा. मी 3 लिहिलं. आता डिटर्मिनंट सोडवत असताना एक लक्षात ठेवायचं की हा जो एलिमेंट घेतलाय, फर्स्ट रो घेतलाय, त्यातला पहिला एलिमेंट घेतलाय, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? त्याच्याच मायनरनी मल्टिप्लाय करायचं. पुन्हा कशाने मल्टिप्लाय करायचं? त्याच्याच मायनरनी, मायनर ऑफ 3 ने मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? तो एलिमेंट घ्यायचा आणि त्याच्याच मायनरनी त्याला मल्टिप्लाय करायचं. कळालं? आता हे प्लस का घेतलं? कारण की पोझिशनल साइन कशी आहे? पोझिशनल साइन कशी आहे? प्लस आहे, म्हणून हे प्लस घेतलं. आता मला सांगा, नेक्स्ट जो एलिमेंट आहे तो प्लस आहे का मायनस आहे? मायनस. आता मायनस घेणं गरजेचं आहे. -5 इंटू मायनर कुणाचा घ्यायचा? स्वतःचाच घ्यायचा. म्हणजे मायनर ऑफ 5. काय केलं कळालं? विथ पोझिशनल साइन घेतलं एलिमेंट आणि त्याच्याच मायनरनी त्याला मल्टिप्लाय केलं. सेकंड एलिमेंट पण विथ पोझिशन घेतलं आणि त्याच्याच मायनरनी मल्टिप्लाय केलं. आता फर्स्ट रोचे सगळे एलिमेंट संपले. तर कॅल्क्युलेशन सुद्धा इथं चेक करा. 3 इंटू मायनर ऑफ 3 काय तर रे? 4. राईट. मायनर ऑफ 3 हा 4 येत असतो. मायनस 5 इंटू मायनर ऑफ 5 काय येते? 2. तर चेक करा. 12 minus 10 is equal to 2 चा आन्सर आला का? हो. आता काही लेकरं म्हणतील सर ऍक्च्युली आम्हाला ऑर्डर 2 चा डिटरमिनंट सोडवता येत होता, तुम्ही आम्हाला काही नवीन सांगितलं नाही. आता नवीन सांगितलं का नाही हे मी तुम्हाला दाखवतो. चेक करा. D इज इक्वल टू, चेक करा रे, 3 5 2 4. आता जर कोणी म्हणलं सर आम्हाला ना रो सिलेक्ट करण्यापेक्षा आम्ही जर कॉलम सिलेक्ट केला असता, ते बी सेकंड वाला, ते पण कुठला? सेकंड वाला, तर आन्सर सेम आला असतं का? तर यस. चेक करा. 5 ची पोझिशनल साइन काय रे? 5 ची निगेटिव्ह. आणि 4 ची पॉझिटिव्ह. चलो आता चेक करा. पहिला एलिमेंट कोण आहे? 5 विथ पोझिशनल साइन घ्यायचा आहे, निगेटिव्ह लिहावं लागेल 5. आता मायनर कोणता घ्यायचा याचा? मल्टिप्लाय करत असताना कुणाच्या मायनरने मल्टिप्लाय करायचा? 5 च्याच, स्वतःच्याच मायनरने मल्टिप्लाय करायचं. सेकंड एलिमेंट कोण आहे रे? 4. त्याची पोझिशनल साइन कशी आहे? पॉझिटिव्ह. आता कशाच्या कुणाच्या मायनरने मल्टिप्लाय करायचं? स्वतःच्या. चेक करा. -5 इंटू मायनर ऑफ 5 कोण सांगते? 2.
मायनस सॉरी प्लस 4 इंटू मायनर ऑफ 4 कोण सांगते? 3. चेक करा आन्सर किती आलं, 2 आलं का? हो. बर, आता हे झालं ऑर्डर 2 चा डिटरमिनंट. आता मला सांगा, मी तुम्हाला ऑर्डर 3 चा डिटरमिनंट शिकवलाय सोडवायला, हा की ना? मी तुम्हाला ऑर्डर 3 चा डिटरमिनंट सॉल्व्ह करायला शिकवलाय का, हा किंवा नाही? साधी सिंपल गोष्ट आहे, नाही. मी तुम्हाला अजून ऑर्डर 3 चा डिटरमिनंट सॉल्व्ह करायला शिकवलं नाही. का शिकवलंय? अरे शिकवलंय का शिकवलं नाही? नाही. नाही. चेक करा, तरी पण मला गॅरंटी आहे की तुम्ही ऑर्डर 3 चा डिटरमिनंट सॉल्व्ह करू शकता. चेक करा आता कसं. नंबर तुम्ही सांगता का मी लिहू? हा एक डिटरमिनंट आहे, मी सोपा घेतला. मला सांगा, याची जी पोझिशनल साइन असेल ह्याची की काय असेल रे? प्लस येईल. ह्याची काय येईल? मायनस येईल. ह्याची प्लस येईल. कळालं? काय कळाली? कळालं? प्लस मायनस प्लस. सर हे आम्हाला कळना गेले की प्लस मायनस प्लस कुठून आलं, बरोबर आहे का? कळालं? कळालं का कळत नाहीये? कळालं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे. 1 + 1 किती येते? 2. पोझिशन किती आहे? मायनसचा पॉवर 2 म्हणजे प्लस. इथं काय रे? 1 + 2 म्हणजे 3. 3 ऑड आहे, ऑड म्हणजे मायनस. याची पोझिशन काय रे? फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे काय रे? 4 आहे म्हणजे पॉझिटिव्ह येईल. आता चेक करा आणि मला सांगा की आपण जेव्हा डिटरमिनंट सॉल्व्ह करत होतो तेव्हा कसं सांगितलं होतं रे? पोझिशन साइन घ्या +2 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं रे? कशाने मल्टिप्लाय करायचं? अरे कशाने मल्टिप्लाय करायचं या 2 ला? त्याच्याच मायनरनी. सेकंड एलिमेंट कोण आहे रे? -1 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं? मायनर ऑफ 1. आणि लास्टली काय करायचं रे? +3 इंटू काय रे? मायनर ऑफ. मी फर्स्ट रो घेऊन सोडवायलो. फर्स्ट रो 2 1 3. चेक करा 2 1 3. फक्त हे पहिला प्लस आहे, दुसरा मायनस आहे, तिसरा प्लस आहे. असं का केलंय? कारण याची पोझिशनल साइन काढली मी. आता पोझिशनल साइन कशी काढायची सांगितले मी. -1 चा पॉवर कितवा रो आहे आणि प्लस कितवा कॉलम आहे ह्याच्यावरून कळायचं त्याची. इथे चेक करा 2 जो एलिमेंट आहे तो कुठे आहे रे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये, म्हणजे रो 1 आहे, कॉलम सुद्धा 1 आहे. 1 + 1 काय येईल? 2. 2 म्हणजे इवन आहे, म्हणजे निगेटिव्हचा पॉवर जेव्हा इवन येईल तेव्हा ते काय येईल? पॉझिटिव्ह. आता 1 ची पोझिशन चेक करा. 1 ची पोझिशन काय रे? फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे रो फर्स्ट आहे, कॉलम सेकंड आहे. 1 + 2 3 मायनस निगेटिव्हचा पॉवर जर ऑड असेल तर उत्तर काय येते? निगेटिव्ह. म्हणून ती पोझिशन साइन काय? निगेटिव्ह. आणि लास्टली 3 चे पण पोझिशन साइन काढण्यासाठी तो फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये. फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे 1 + 3 4. निगेटिव्हचा पॉवर जर 4 आला तर तो डेफिनेटली काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. क्लिअर आहे? येस ऑर नो? येस. चलो आता चेक करा आणि मेथड इझी आहे. एलिमेंट घ्यायचा त्याच्याच मायनरने मल्टिप्लाय करायचा. एलिमेंट घ्यायचा त्याच्याच मायनरने मल्टिप्लाय करायचा. एलिमेंट घ्यायचा आणि त्याच्याच मायनरने मल्टिप्लाय करायचा. फक्त प्लस मायनस प्लस हे जे पोझिशनल साइन नुसार तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता मला थोडीशी मदत पाहिजे. 2 इंटू मायनर ऑफ 2 म्हणजे काय रे? 2 ज्या रो मध्ये राहतो, तो रो, आणि 2 ज्या कॉलम मध्ये राहतो तो कॉलम सोडून द्यायचा आणि बाकीचे एलिमेंट हे डिटरमिनंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे. कुठल्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे? डिटरमिनंटच्या. काय? 2 1 2 1 2 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
हे कळालं का? हो. हे चलो आता चेक करा. जसं आपण काय केलं, मायनर ऑफ काय केलं, 2 लिहिलं, तसं आपल्याला मायनर ऑफ 1 पण लिहिता येईल. चलो मायनर ऑफ 1 काय करावं लागेल रे, 1 ज्या रो मध्ये राहील तो रो आणि तो ज्या कॉलम मध्ये राहील तो कॉलम काय करावं लागेल, सोडून द्यावं लागेल. बाकीचे जे एलिमेंट आहेत ते डिटरमिनंटच्या रूपात लिहायचे. काय रे, 3 1 1 2. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे रॉंग आहे? काय माहिती. आता लास्टली +3 इंटू, आता 3 चा मायनर कसा शोधायचा, 3 ज्या रो मध्ये आहे, 3 ज्या रो मध्ये तो रो कम्प्लिटली सोडून द्यायचा. 3 हा फर्स्ट रो मध्ये आणि थर्ड कॉलम मध्ये, तर फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम कम्प्लिटली निग्लेक्ट करायचा, बाकीचे डिटरमिनंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचंय. म्हणजे काय करावं लागेल रे, हा 3 2 1 1 घ्यावं लागेल. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. हो. चलो आता ऑर्डर 2 चा डिटरमिनंट आपल्याला डायरेक्टली सोडवता येतो, कारण 10वीला प्रॅक्टिस केलेली आहे. 2 इंटू 2 2 जा 4, 1 1 जा 1, मायनस 1 इंटू 3 2 जा 6, मायनस 1 1 जा 1, प्लस 3 इंटू 3 1 जा 3, 2 1 जा 2. करेक्ट आहे? 2 इंटू 3 मायनस 1 इंटू 5 प्लस 3 इंटू 1. चलो 2 3 जा 6, 5 1 जा 5 आणि प्लस 3 1 जा 3 आणि फायनल आन्सर हे 4 आलं. चलो अवघड आहे? नाही. अवघड आहे का? नाही. नाही. चलो आता काही जण म्हणतील सर तुम्ही तर मागच्या ऑर्डर 2 चा जो डिटरमिनंट होता त्याचा कॉलम घेऊन पण आन्सर काढलं होतं. येस ऑर नो? असं हो. या डिटरमिनंटचं तुम्ही कॉलम घेऊन काढू शकता का? तर आन्सर आहे यस. फक्त तुम्ही सांगा कुठला कॉलम घ्यायचा, त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करू. प्रोसिजर किंवा कॉन्सेप्ट जर तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला कुठलाही रो किंवा कुठलाही कॉलम घेऊन तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येते. ठीक आहे? मग आता कुठला कॉलम घेऊन करायचं ते सांगा मला. सेकंड. आता सेकंड कॉलम जेव्हा मी सिलेक्ट करतोय तेव्हा फक्त मला पोझिशनल साइन लिहिता आले पाहिजेत. हा जो आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम आहे मायनस येईल, हा सेकंड रो सेकंड कॉलम येईल तो येईल प्लस, आणि हा येईल थर्ड रो आणि सेकंड कॉलम म्हणजे निगेटिव्ह. हे मायनस प्लस मायनस कळालं का? हो किंवा नाही? हो. चलो मग आता आन्सर लिहिता असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की एलिमेंट लिहायचा, त्याचे पोझिशनल साइन काय रे, मायनस, इनटू कशाने मल्टिप्लाय करावं लागेल रे, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, स्वतःच्या मायनरने. राईट, त्याच्याच मायनरने. आता सेकंड एलिमेंट आहे +2 इंटू कशाच्या मायनरने, आता मायनर ऑफ 2 नी मल्टिप्लाय करायचंय. लास्टली -1 इंटू काय रे, मायनर ऑफ 1 नी मल्टिप्लाय करायचं. हे कळालं का ते सांगा मला. हो. चलो -1 इंटू, आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ मायनर ऑफ 1? मायनर ऑफ 1 मीन्स 1 ज्या रो मध्ये राहतो तो रो आणि तो ज्या कॉलम मध्ये राहतो तो कॉलम कम्प्लिटली नेग्लेक्ट करायचा. बाकीचे जे काय नंबर्स आहे इन द फॉर्म ऑफ डिटरमिनंट लिहायचे. काय येईल रे, 3 1 1. करेक्ट आहे रॉंग आहे? चलो करेक्ट. प्लस आता काय करायचंय, 2 इंटू मायनर ऑफ 2. व्हॉट इज मिनिंग ऑफ मायनर ऑफ 2? मायनर ऑफ 2 मीन्स 2 ज्या रो मध्ये राहतो तो रो आणि 2 ज्या कॉलम मध्ये राहतो तो कॉलम कम्प्लिटली निग्लेक्ट करायचा. म्हणजे हा रो आणि हा कॉलम कम्प्लिटली काय करायचा, नेग्लेक्ट करायचा.
बाकीचे उरलेले जे एलिमेंट आहेत ते इन द फॉर्म ऑफ डिटरमिनंट लिहायचे. काय येतील रे? 2 3 1 2. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट. चलो लास्टली काय रे? -1 इंटू मायनर ऑफ 1. आता मायनर ऑफ 1 म्हणजे काय रे? अगेन तो ज्या रो मध्ये राहतो तो रो आणि तो ज्या कॉलम मध्ये राहतो तो कॉलम कम्प्लिटली काय करायचा आहे? नेग्लेक्ट करायचा आहे. बाकीचे एलिमेंट काय करायचे? इन द फॉर्म ऑफ डिटरमिनंट लिहायचे. काय रे? 2 3 3 1. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. चलो मग आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आपल्याला काय करावं लागतील? सॉल्व करावं लागतील. चेक करा आता. -1 इंटू 3 2 जा 6, 1 1 जा 1, प्लस 2 इंटू 2 2 जा 4, मायनस 3 1 जा 3, -1 इंटू 2 1 जा 2, 3 3 जा 9. चलो सिंप्लीफाय करायला मदत करा. -1 इंटू 5 प्लस 2 इंटू 1, -1 इंटू -7. करेक्ट आहे? हा 5 1 जा -5 प्लस 2 1 जा 2, मायनस इंटू मायनस प्लस किती येईल? 7 1 जा 7. हा किती येईल चेक करा. -5 प्लस 2 -3, -3 प्लस 7 इट इज 4. म्हणजे डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आली? 4. याच्यानुसार किती आली होती रे? याच्यानुसार किती आली होती? 4. आणि याच्यानुसार किती आली? 4. आता मला सांगा तुम्ही सेकंड रो घेऊन कॅल्क्युलेशन करू शकता का? येस और नो? येस. तुम्ही थर्ड रो घेऊन करू शकता का? येस. फक्त पोझिशनल साइन तेवढं घेणं विसरू नका. तुम्ही कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 कुठल्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. मॅक्सिमम टीचर जे असतात ना फर्स्ट रो घेतात, जे की मी ही मेथड दाखवली. ठीक आहे. बट ती कशी आली कळाली? नंबर घ्यायचा त्याच्याच मायनरनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आणि त्या नंबरचा चिन्ह कुठला घ्यायचा? पोझिशन वाला. कुठला घ्यायचा? पोझिशन वाला. कळतंय? कळतंय का? हो. ठीक आहे. चलो इथपर्यंत कोणाला काय डाऊट, कोणाला काय अडचण आहे का? उद्याच्यावर आणखी न्यूमेरिकल करूत आपण. नाही. चलो हा जे लेकर फर्स्ट टाइम जुडलेत किंवा याच्या आधी पण जुडलेत त्यांच्यासाठी आणखी एकदा रिपीट सांगतो. आपण फाउंडेशन घेतोय डिप्लोमा साठीचा, म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स साठी जे जे लागणार आहे त्यासाठी आपण फाउंडेशन घेतोय. रोज संध्याकाळी 7 वाजता क्लास असेल. ठीक आहे. जे काही लेक्चर होतील ते लेक्चर तुम्हाला सध्या युट्यूबला, आणि दुसरी गोष्ट आपलं एक ऍप्लिकेशन आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअरला डिप्लोमा वाला जेव्हा सर्च कराल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा वाला हा जो ऍप्लिकेशन आहे ते सर्च केल्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे ते फिलअप करायचं आहे. तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा एक फोल्डर दिसेल, त्याच्यामध्ये हे व्हिडिओज आणि याची PDF भेटून जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लिहायची गरज राहणार नाही. ठीक आहे. आणि जे लेकर नवीन आहेत त्यांनी फक्त एवढंच सांगू शकतो की अजून ऍडमिशनला नियर अबाउट 1 मंथ बाकी आहे. तर 1 मंथ पर्यंत आपल्याला मॅथमॅटिक्सची ओळख करून घ्यायची मॅक्सिमम तर. ठीक आहे. तर जे कोणी नवीन आहेत त्यांनी व्यवस्थित रेग्युलरली लेक्चर करा. आणि ज्या लेकरांना माहित नाही आणखी क्लासेस वगैरे चालू झालेत त्यांनाही तुम्ही सांगा, किंवा जे काही आपलं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. आणि मॅक्सिमम तर आपलं जे काही गुगल प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून त्याची इन्फॉर्मेशन फिलअप करून ठेवा, जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकले जातील, जे काही PDF टाकलं जाईल त्याचे अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. ठीक आहे. चलो कुणाला काय डाऊट, कुणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. नाही तर आज इथं आपण थांबणार आहे.